आणि सर्व संघांना विनंती असेल, आपली एंट्री फीज जमा केल्याशिवाय इथून जाऊ नका। आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला सूचना दिली गेली, आपली जी एंट्री फीज आहे ती जमा केल्याशिवाय इथून जाऊ नका। पुढील मॅच आपण पाहणार आहोत पालकने विपक्षात वाहुली। चांगली मॅच आपल्यास भेटी देते। एक चांगलं असं आयोजन आपण पाहतोय। अनिकेत शेलार शो, स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक 2024 चा हा थरार आज स्पर्धेचा तिसरा दिवस आपण अनुभवत आहे। चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात। ज्युनियर गटातले हे सामने ज्या पद्धतीने पाहिलं तर चांगलं क्रिकेट आपल्याला कव्वाड ते अंबाडी असूनच्या माध्यमातून पाहायला मिळते। त्याचं श्रेय मात्र अध्यक्ष संतोषजी गुरव साहेबांना द्यावा लागेल, त्यानंतर उपाध्यक्ष बिंदाजी लसने साहेबांना द्यावा लागेल आणि त्यांच्या साथीने जे सदस्य काम करतात त्यांना द्यावं लागेल। खऱ्या अर्थानं पाहिलं तर या 4-5 वर्षामध्ये चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मात्र या असूनच्या माध्यमातून खेळला जातोय आणि नवनवीन खेळाडू मात्र उदयाला आपल्याला पाहायला मिळतात। पुढील मॅच आपण पाहणार आहोत पालकने विपक्षात बाहुली। जशी सामन्याला सुरुवात, पहिल्या इनिंग मध्ये आपण आवाज ऐकाल विभागातील गोड आवाज व्हॉइस ऑफ जेडके मुनीजी पाटील सर जोडले जातील कॉम्बॉक्स मध्ये। हॅलो हॅलो चेक। नमस्कार मंडळी, आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। या स्पर्धेचा आपण तिसरा दिवस पाहतो आणि तिसऱ्या दिवसातली तिसरी मॅच आपल्या भेटीसाठी येते। एका बाजूने जर बघितलं गेलं तर वावली स्पोर्ट्स वावली संघ आहे, त्यांच्या विपक्षामध्ये जर पाहिलं तर साई एकवीर पालकने या दोन संघांना लढताना पाहतोय। टॉस जिंकला सर्वप्रथम तर डिसाइड केलं क्षेत्ररक्षण करण्याचं इन्व्हाइट केलं बॅटिंग करण्यासाठी साई एकवीर पालकने संघाला आणि दोन सलामीचे बॅटर्स पालकने संघाचे आपण मैदानामध्ये आता पाहतोय। बंटी आहेत स्ट्रायकर एंड वरती आणि नॉन स्ट्रायकर एंड वर विशाल। बंटी आणि विशालची जोडी पॉवर प्ले मध्ये आपण षटक क्रमांक पहिला हाताळताना गोलंदाजीवरती गोलंदाज पाहतोय टीम वावली स्पोर्ट्स वावली संघाकडनं। दोन्ही संघांचा विचार केला तर तुल्यवान संघ आहेत। वावली संघाचा विचार केला तर फार अधिक जास्त स्पर्धेमध्ये ते दिसत नाही, पण जेव्हा पण दिसतात चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न नक्कीच त्यांचा असतो। त्यामुळे या मॅच मध्ये किंवा या स्पर्धेमध्ये देखील एक चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न नक्कीच त्यांचा देखील असेल। सो आता पाहावं लागेल इथून कशा प्रकारचा बॅटल ते साई एकवीर पालकण्याच्या विपक्षामध्ये देतात। पहिलं षटक क्रमांक पहिलं पॉवर प्ले हाताळण्यासाठी गोलंदाजीवरती गोलंदाज आपण पाहतोय पारस, युवा गोलंदाज आहे। पारसच्या हातामध्ये कर्णधाराने चेंडू मात्र सोपावला गेलाय। मनोजला देखील आपण पाहतोय सगळ्या युवांना एकत्रित करून खेळण्याचा प्रयत्न मनोजचा देखील असेल, त्याचा अनुभव देखील या प्रत्येक युवांच्या सोबत असेल। बॉल तयार होतोय पारस, षटक क्रमांक पहिलं चेंडू क्रमांक पहिला, व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिलाच बॉल। हो चांगला होता, ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू आणि सरळ निघून गेला तो, म्हणजेच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉटच्या स्वरूपामध्ये कुठल्याच प्रकारची धाव नाही आणि लिदाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 0 या आकड्यावरती। बॉल तयार, पुढचा बॉल, पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळलाय। यावेळेस देखील जर बघितलं गेलं तर पुन्हा एकदा डॉट बॉल, लगातार 2 चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळाले। वावली संघासाठी पारितोषिक येते जर लगातार 3 चेंडू 3 विकेट घेतले। उमेश जाधव मालबेडी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि जर षटकार 3 जोडले तरी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून असेल। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीत, निघून जाईल चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर। पहिल्या 4 धावा मिळतील साई एकवीर पालकने संघाला, येतोय चौकार।
बोलतो यार पुन्हा एकदा हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, उंची आणि तदनंतर क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील. सरळ सोपी झेल टिपली जाते. झटका क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर पडतील. गेले माघारी आणि आता क्रमांक 3 वरती डावकुराचा फलंदाज नितेशला आपण पाहतोय बॅटिंग वरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिले 2 डॉट बॉल आले, मग चौकार आणि त्यानंतर विकेट पाहायला मिळाला. देपोली संघाचा एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचा प्लीज, आणि टीम साईगाव संघाचा देखील एक प्रतिनिधी. या दोन्ही संघांना विनंती करेन, साईगाव आणि देपोली या दोन्ही संघांचे प्रतिनिधी यांना विनंती करेन की आपण प्लीज लगेचच आयोजकांसोबत जोडायचं आहे. हाफ ट्रॅकर चेंडू, पुन्हा एकदा उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक खाली आणि विकेट क्रमांक 2. अजून एक धक्का बसतोय साई एकविरा पालखणे संघाला. बोलतो यार पुन्हा एकदा ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न केलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल आहे, क्षेत्ररक्षक तिथे अडवतील. एक सिंगल धाव बनवली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि फेकी करेपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढेल देखील. एक चौकार आला होता आणि आता मात्र 2 धावा पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. पारसने खूप चांगलं षटक हाताळलं गेलं, ज्यामध्ये 2 डॉट बॉल, 1 चौकार, 2 विकेट आणि 1 सिंगल, 1 डबल पाहायला मिळाली. टोटल 6 धावा या षटकामध्ये आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 6. बघा टीम वावली स्पोर्ट्स वावली संघाला 2 धावांची जी पेनल्टी दिली गेली आहे ती आता ऍड केली जाईल. आता धावसंख्या फळकावरती ज्या 6 आहेत त्याच्यामध्ये 2 धावा पेनल्टीच्या ऍड केल्या जातील, म्हणजे टोटल धावा फळकावरती जोडला गेल्या ते 8. कारण की आपल्या स्पर्धेचं किंवा आपल्या असोसिएशनचे नियम आहे ड्रेसिंग आणि चेसिंग ही कंपल्सरी असेल आणि तुमचा 12वा खेळाडू जो आहे तो विथ ड्रेसिंग नसल्या कारणामुळे तुम्हाला 2 धावांचा पॅनलाइज केलं गेलंय. आता तो 2 धावांचा बेनिफिट जो आहे तो समोरच्या संघ अर्थात साईकविरा पालखणे संघाला होईल आणि टोटल साईकविरा पालखणे संघाची धावसंख्या 2 विकेट गमावताना पोहोचली गेली ती 8 या आकड्यावरती. बोलतो यार षटक क्रमांक 2 आहे. पहिलाच बॉल, हलक्या गतीने स्कोअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला. 1 सिंगल धाव तिथे फेकी करेपर्यंत एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढेल, जाऊन पोहोचली 9 या आकड्यावरती. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीवरती निहारला पाहतोय गोलंदाज. षटक क्रमांक 2 घेऊन पहिल्या षटकामध्ये अफलातून गोलंदाजी पारसच्या माध्यमातून पाहिली होती. आता निहारच्या हातामधून चेंडू सोपवल्या गेलेत आणि पहिल्या बॉलवरती जर पाहिलं गेलं तर 1 सिंगल धाव. दरम्यान आदरणीय अविनाशजी पाटील साहेब, आदरणीय विशालजी म्हात्रे साहेब आणि त्याचबरोबर धनेश दादांचे इथे शुभागमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय द अनिकेत शिलार शो आणि या शो मध्ये आपलं सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक या नावाने चर्चेत असलेली स्पर्धा, अनेक वर्षांपासून मानाची सन्मानाची आपण ही स्पर्धा या विभागामध्ये पाहत असतो. नो प्लस 1 अशा 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढेल. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे टोटल 11 आकड्यावरती. येणारा पुढचा चेंडू पंच गणेश पाटील सरांचा इशारा फ्री हिटचा.
हाफ टाका चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली, पंच गणेश पाटील सरांचा इशारा पुन्हा एकदा येतोय. वाईड चेंडू, लाईन चेक केली गेली आणि त्यानंतर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावसंख्या फळकावरती एकनी वाढली गेली, जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे टोटल 12 या आकड्यावरती. बारा धावा फळकावरती आहेत. हळूहळू मंद मंद गतीने का होईना पण धावा बनवण्याचं काम केलं जाते मैदानामध्ये. लवफुल टॉस होता, पुन्हा एकदा पंच वळतील. पंचांचा इशारा, आणखी एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आणखी एक वाईट चेंडू, अतिरिक्त धाव पाहायला मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढेल, जाऊन पोहोचली गेली ती म्हणजेच 13 या आकड्यावरती. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते आणि डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती जर पाहिल्या तर धावसंख्या फळकावरती आपण पाहतो 14-14 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती असताना निहार गोलंदाजी करतोय. 9 चेंडू हाताळला, तदनंतर 2 वाईड आले, तदनंतर फ्रीडच्या चेंडूवरती एक सिंगल आली आणि यावेळेस डॉट बॉल पाहायला मिळाला. म्हणजे एकंदरीत आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालं. चेंडू क्रमांक 4 पुन्हा एकदा पंच वळतील. पंचांचा इशारा, वन्स अगेन व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. बघा निहारने आतापर्यंत गोलंदाजी चांगली केली आहे, पण त्याला टप्पे नियंत्रित ठेवावे लागतील. कारण की बघा 3 चेंडू फायर डिलिव्हरी हाताळल्या, त्या 3 मध्ये त्याने फक्त 2 बॅटला लागून धावा दिल्यात आणि बाकीच्या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये त्यांनी धावा दिल्या. त्यामुळे टप्पे थोडेसे नियंत्रणामध्ये आणले तर कदाचित गोलंदाजी चांगली होऊ शकते. लेंथ लाईन सुधारावी लागेल निहारला. नेक्स्ट बॉल, हा पहा चांगला चेंडू होता. या टप्प्यांच्या शोधामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं आहे, कारण की लेंथ लाईन चांगली आहे. ज्या पद्धतीने बॉलिंग ऍक्शन आहे, जो स्विंगिंग त्याला नॅचरल स्विंग पाहायला मिळतोय, हवेची साथ देखील चेंडूला मिळते, त्यामुळे चेंडू चांगले चालू आहेत. पण टप्पे जे वारंवार आहे ते थोडेसे का होईना पण पिच पासून दूर ठेवले जातात, म्हणून एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये त्याने धावा आतापर्यंत खर्च केल्यात. अदरवाईज गोलंदाजी खूप चांगली केली होती गोलंदाजाने. धावसंख्या फळकावरती जर बघितली गेली तर आपण पाहतोय 15 या आकड्यावरती. बॉल तयार. पंचांचा इशारा, वाईड, अतिरिक्त धाव. वाईडच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा फळकावरती 16 या आकड्यावरती. या षटकामध्ये टोटल 4 वाईड आणि 1 नो चेंडू हाताळलाय आणि अजून देखील चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. फुल टॉस बॉल, पंचांचा इशारा, इट्स अ बीम, नो बॉल. 1 बाउन्सर निघून जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. दोन बिमर आहे चेंडू. झोन पंचांचा इशारा, 2 बिमर आतापर्यंत हाताळले, त्यामुळे आता गोलंदाज चेंज करावं लागेल. नो डाऊट इंटरनॅशनल क्रिकेटच्या नियमावलीनुसार तुम्ही जर 2 बिमर चेंडू हाताळले गेले तर मग तुम्हाला चेंडू हाताळण्यासाठी येणारे पुढचे गोलंदाज चेंज करावं लागेल. दोन चेंडूंचा खेळ बाकी अजून देखील. या षटकामध्ये आतापर्यंत जर विचार केला तर टोटल 10 चेंडू हाताळले गेलेत आणि अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी. ऑलमोस्ट हे 2 फेअर चेंडू हाताळले तर 2 षटक हाताळले असंच म्हणावं लागेल. थोडेसे मागे ठरले निहार, अपसेट आहेत, स्वतःपासून थोडेसे
दुखी असतील, कारण की ज्या पद्धतीने किंवा ज्या विश्वासाने संघाने विश्वास ठेवला होता गोलंदाजी करण्यासाठी, गोलंदाजी मी म्हणेन की तितकी खराब नव्हती, फक्त अतिरिक्त धावा किंवा अतिरिक्त चेंडू त्यांना एक्स्ट्रा टाकले गेले. बाकी ओव्हरऑल गोलंदाजी चांगली करत होता. थोडीशी मेहनत करावी लागली, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, ते परफेक्शन दाखवण्यासाठी. हा चेंडू चांगला आहे बघा, फ्री हिटचा टप्पा पडल्यानंतर शरीरावरती जाऊन आदळला. पंच चेक करा. सर पाण्याची गरज असेल तर आपण मैदानात लगेच पाणी पोहोचवू. टप्पा पडल्यानंतर जी उसळी घेतली, शरीरावरती चेंडू आदळला गेला आणि अशा प्रकारचे चेंडू फार डेंजरस असतात. मैदानामध्ये पाणी पोहोचवा प्लीज आयोजक. चला ऑन गोईंग मॅच कडे आपण पुन्हा एकदा वळत आहोत. ऑन गोईंग मॅच कडे वळत आहोत. शेवटचा अंतिम चेंडू, फ्री हिटचा मागचा चेंडू होता, तितका चांगल्या पद्धतीने फेस नाही करू शकले. डॉट बॉल आलाय, अंतिमचा चेंडू बॉल होता यार. फुल टॉस आहे, फुल टॉल, बॉल निघून जात आहे. हवाई सफर, गणेश पाटील सरांचा इशारा, 6 रन. Italy the main fat cigar. प्रत्येक षटकारास विशालजी म्हात्रे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज आपल्यापर्यंत पोहोचवलं. धन्यवाद हे पारितोषिक पोहोचवण्यासाठी. मॅचकडे वळत आहोत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर साई एकवीरा पालकने संघ प्रथमतः टॉसरले बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आणि बॅटिंग करताना धावसंख्या फलकावरती त्याने बनवल्या, त्या म्हणजे टोटल 21. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या, टोटल धावा आहेत फलकावरती 27. म्हणजे पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 6, 2 पेनल्टीच्या ऍड करून झाल्या होत्या 8. पण हे षटक थोडं महागडं, थोडं दूरवरचं आणि लांबूड षटक आपल्याला पाहायला मिळालं. नवीन बॉलर मनोजला आता आपण पाहतो षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजीवरती. पहिलाच बॉल, आवस खूप जास्त बाहेर चेंडू हाताळला गेला. पंचांचा इशारा, पुन्हा एकदा नो चेंडू. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव पाहायला मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 1 ने वाढेल. 1+1 अशा 2 ने वाढतील आणि 2 धावेच्या मदतीने धावा फलकावरती जोडल्या जातील, त्या म्हणजेच 29. पुन्हा एकदा वारंवार टीम वावली स्पोर्ट्स वावली संघ चुकी करते. वाईडच्या स्वरूपामध्ये आणखी एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव. वैभव शृंगार थोडेसे प्रश्नात असतील आता. फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत, डीप मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि इशारा येतोय की हा 4 धावा आहेत, चौकार आहे. कारण की ज्यावेळेस चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला त्यावेळेस क्षेत्ररक्षकाचा पाय हा मैदानाच्या बाहेर होता आणि मग इशारा पोहोचला आमच्यापर्यंत की चौकार आहे. 4 धावा ऍड केल्या गेल्या आणि 4 धावांच्या मदतीने धावा फलकावरती 34. ऑप्शनच्या बाहेरचा हा चांगला चेंडू शॉट मिड ऑफला अडवलं जाईल. रनआउटची संधी देखील आहे, कारण की बेस आधी पडली, त्यानंतर स्टंप तुम्हाला उचलून हातात घेणं गरजेचं होतं.
रनआउटची ज्यावेळेस तुम्हाला विकेट पाहिजे असेल, जर चुकून तुमच्या हातातून यदाकदाची बेस आधी पडली असेल तर तुम्हाला स्टंप उचलणं गरजेचं होतं. बोला तयार. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी पुढे टाकून पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. शॉट मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण आहे. एक सिंगल धाव, एकापेक्षा अधिक काही नाही आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढतीये. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतीये ती म्हणजेच 35 आकड्यावरती. मनोज आहेत गोलंदाजी करताना. पहिलं षटक हाताळलं पारसने. कौतुक करावं लागेल गोलंदाज पारसचं. चांगली गोलंदाजी केली होती त्याने. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये वैभव शृंगारला आपण पाहतोय. चांगली भूमिका निभावताना वैभव सध्या. कदाचित चौथं षटक हाताळताना देखील वैभव दिसू शकतील तुम्हाला. आतापर्यंत चेंडूचा खेळ समाप्त झालाय तो म्हणजे टोटल 3. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. थर्ड मॅनच्या रिझन मध्ये स्वीप कव्हरला चेंडू आहे. थर्ड मॅन मध्ये आहे, माफ करा. त्यानंतर 2 धावा तिथे पळून काढल्या गेल्या आणि आज 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतीये. धावसंख्या फळकावरती जाऊन जोडली गेली ती म्हणजेच 37. हो, टप्पा पडल्यानंतर उसळी चांगली घेतली होती चेंडूने. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगलदा बनवली जाते आणि एका सिंगलच्या मदतीने 38 धावा फळकावरती. 22च्या स्वरूपामध्ये धावा आहे आणि षटक देखील समाप्त झालाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना टीम साई एकविरा पालकने संघाने धावा फळकावरती जोडला. 38 षटक क्रमांक शेवटचं आणि अंतिमचा आता प्रगतीपथावरती. बघावं लागेल वावली संघाकडनं शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज देतोय. हर्षद. बोलत यार. पहिलाच बॉल इथे पाठीमागे शटफाईनच्या क्षेत्रामध्ये अडवलं जाईल चेंडूला. आता पंच राजेंद्र बजाके सरांचा इशारा आणि पंच म्हणतात देखील खूप वेळा आम्ही इशारे केले असे. वाईट चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आणि त्यानंतर त्याच्यावरती एक धाव देखील घेतली. टोटल वाईट +1 अशा 2 धावा पाहायला मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने धावा फळकावरती वाढल्या गेल्या. धावसंख्या फळकावरती जोडल्या जातील त्या म्हणजेच 40 आकड्यावरती. 4-0 40 आकडा पूर्ण केलाय. पॅटची कडा घेतली. त्यानंतर चांगलं यष्टीरक्षण वैभवच्या माध्यमातून. डॉट बॉलची समाप्ती. कुठल्याच प्रकारची धाव नसेल. 40 आकड्यावरती धावसंख्या फळकावरती थांबवली जाते. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय. हो, उडवण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये 1 बाउन्स चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 44 आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. 2 चेंडूंचा खेळ समाप्त देखील झाला. 44 धावा फळकावरती आहेत. चेंडू क्रमांक 3रा, 4था, 5वा आणि 6वा अजून बाकी आहे. गोलंदाज या हाफ ट्रॅक उडवण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती नाही घेऊ शकले. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडू. चेंडू क्रमांक 3 डॉटच्या स्वरूपामध्ये.
यावेळेस पाहावरती आदळलं की काय, चेंडू एक धाव तर बनवली जाते, अपील देखील पाहायला छोटीशी पाहायला मिळाली होती. पंचांचा इशारा, लेग बाईसच्या स्वरूपात एक धाव आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढती जाऊन पोहोचली गेली 45 आकड्यावर. यावेळेस पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय, 9च्या स्वरूपामध्ये धाव मिळेल आणि त्याच्यावरती विकेट. चला 9+ विकेट असं पाहायला मिळालं आणि एका धावेने धावसंख्या फळकावरती वाढेल. एक विकेट देखील मिळेल वावली स्पोर्ट्स वावली संघाला. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचल्या 46-46. नेक्स्ट मॅच कळवा. चला यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहोत. आई गावदेवी स्पोर्ट्स मालबेडी च्या विपक्षामध्ये विहामवीर सूर्यानगर. ओहो, बिग मॅच. आई गावदेवी स्पोर्ट्स मालबेडीच्या विपक्षामध्ये विहामवीर सूर्यनगर या दोन्ही संघाच्या कर्णधार आपण नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. नेक्स्ट मॅच एक चांगला बॅटल पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पंचांचा इशारा, नो बॉल. चला पंच टोटल धावा कळवा. एक नोचे आणि टोटल 3, म्हणजे टोटल 4 धावा चौकार. आणि या 4 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती टोटल बनवल्या गेल्या म्हणजेच 50 साई एकवीरा पालाकने संघाच्या 50 धावा पूर्ण झाल्या, ज्यामध्ये खूप सारे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा. बघा या 50 धावांमध्ये जर बघितलं गेलं तर 4 ते 5च मोठे फटके आलेत. अदरवाईज सगळ्या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा, अतिरिक्त धावा दिल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी चांगली केली होती, एकही एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये पहिल्या षटकात धाव दिली नाही. दुसरं षटक कंप्लीट करण्यासाठी टोटल 12 चेंडू हाताळले गेले, माफ करा 13 चेंडू हाताळले गेले. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये टोटल चेंडू हाताळले गेले ते म्हणजेच 8. चौथं षटक प्रगतीपथावरती आतापर्यंत, इथे देखील 8 चेंडू हाताळलेत. इथले 3 बॉल 2 बॉल 10 बॉल एक्स्ट्रा टाकला 10 करा 2 बॉल एक्स्ट्रा टाकला. धावा फळकावरती आहे टोटल 51. नेक्स्ट मॅच रिहानवीर सूर्यानगरच्या विपक्षामध्ये मालबेडी संघ दोन्ही तयार राहायचे. पंचांचा इशारा, डॉट बॉल आणि अखेर षटक समाप्त झाले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय टोटल 51 आणि 52 धावांचा लक्ष असेल. जाऊया टॉस बॉक्स मध्ये, जिथे तुमच्या समोर जोडले जातील सुनीजी पाटील. करूयात नेक्स्ट मॅचचा टॉस आणि पुन्हा एकदा येऊयात उत्तरार्धामध्ये या मॅचची कहाणी ऐकायला. काय बोलणार आहे
तर आपण टॉस करणार आहोत. मी व्यासपीठावर उपस्थित आहेत अविनाशजी पाटील, त्यानंतर मनीष पाटील आणि धनेश दादा यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय. आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. मारबिडी विपक्षात सूर्यानगर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आई गावदेवी मालबडी विपक्षात विहाम वीर सूर्यानगर या दोन बलाढ्य टीम समोर केला जाईल टॉस. आमचे प्रमुख अतिथी आमच्या सोबत जोडले जात आहेत. अविनाशजी पाटील, धनेश दादा यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. तर नाण्याची पहिली बाजू अनिकेत शेलार शो, तर नाण्याची दुसरी बाजू स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक. मी अविनाश दादा यांच्या तर सूर्यानगरच्या माध्यमातून टॉस केला गेलाय आणि टॉस अनिकेत शेलार शो या असा आलाय. मी पाहुण्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. तर टॉस जिंकलाय सूर्यानगर या टीमनं. टॉस जिंकून काय निर्णय घेतलाय? क्षेत्ररक्षण निवडले गेले. जर आपण या सामन्यामध्ये पाहिलं तर चांगली बॅटिंग राहिली पहिल्या इनिंग मध्ये, पण तुम्ही गोलंदाजी करायची. कोणते असे गोलंदाज आहेत की समोरच्या संघाला कुठेतरी रोखण्याचं काम करतील आणि महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवून देतील? आहे बंटी आहे, मी आहे स्वतः, आणखीन जयेश आहे, आहेत चौघजण. आणि त्यानंतर तुम्हाला सेकंड बॅटिंग करायची. कोणाकोणा अपेक्षा असतील हे टोटल जेवढं उभं केलं जाईल ते मात्र पूर्ण केलं जाईल. आहेत चौघजण, बंटी, वैभव, मी, आणखी दोघंजण आहेत. शेवटचा प्रश्न, हे आयोजन नियोजन आणि अनिकेत शेलार शो याबद्दल काय म्हणाल? चांगलं आयोजन आहे आणि चांगले आम्हाला संधी भेटल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद. तर नाणेफेक हरली, प्रथम फलंदाजी करायची. कितीचं टोटल उभं करण्याचं काम आपले बॅटर करतील? 50+. कोणाकडून अपेक्षा असतील या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली जाईल? आकाश, अमोल, बाकी जायचं सर्व. धन्यवाद. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. इथे टॉस जिंकलाय सूर्यानगर या टीमने. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केलंय माडबिडी टीमला. मी सूर्यानगर टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण आयोजकांशी संपर्क साधा आणि विशेष करून सूचना असेल, एंट्री फीस दिल्याशिवाय कोणी जाऊ नका. जाऊया कॉम बॉक्स मध्ये, जिथे या दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली. ज्या पद्धतीनं पाहिलं तर पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या फलकावर आहे. पहिली धाव फलकावर जोडली गेली अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये. यावेळेस चेंडू सरळ निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. हा येतोय पहिला धमाका, पहिला षटकार या दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर आपण टॉस बॉक्स मध्ये पाहिलं असेल, आई गावदेवी मारबिडी विपक्षात विहाम सूर्यानगर. सूर्यानगर टीमने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले गेले आणि बॅटिंग करण्याकरिता आई गावदेवी मालबेडी टीमला इन्व्हाइट केले गेले. तर जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे षटकार आलाय बॅटरच्या माध्यमातून. मनोजच्या बॅट मधून येणारा हा पहिला षटकार आपण पाहिलाय. चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक यावेळेस पाहायला मिळाला. 52 धावांचा पाठला करायचा, 51 बलवल्यात पहिल्या इनिंग मध्ये.
मोठं धावसंख्येचा डोंगर उभारला गेला. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर चौकार करिता. स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने स्ट्रोक केला गेला होता, दोन क्षेत्रमध्ये खूप मोठा गॅप होता आणि त्यामध्ये चेंडू सरळ निघून गेला चौकाराकरिता. यावेळेस पाहावे लागेल कशा पद्धतीचा हा चेंडू हाताळला गेलाय. पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू स्क्वेअर आहे. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळाला. एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली गेली. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 12. 52 धावांचा पाठलाग करत असताना आपण वाहुली स्पोर्ट वाहुली या टीमला पाहताय. यावेळेस पायावर अदललाय जोरदार अपील. पंच आपल्या निर्णयावर ठाम. लेग बाहेर चेंडू असावा त्या कारणास्तव नॉट आउट घोषित केलं गेलं. चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून आपण पाहताय. एक अनुभवी पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. विहामवीर सूर्यनगर टीमचा कॅप्टन किंवा प्रतिनिधी आपण आयोजकांशी संपर्क साधा. त्या दरम्यान आलाय चांगला स्ट्रोक. धमाका पाहायला मिळतो बॅटरच्या माध्यमातून. 6 धावा. पलक जाऊन पोहोचले 18. काय फलंदाजी पाहायला मिळते. कमालीची बॅटिंग करत असताना आपण बॅटरला पाहताय मनोज. त्याच्या बॅट मधून 2 ब्लास्ट 2 षटकार पाहायला मिळत आहेत आणि एक चौकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालाय. पहिल्या षटकामध्ये कमालीची बॅटिंग करत असताना मनोज. यावेळेस चांगला चेंडू होता. यावेळेस खोदून काढलाय. इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण केलं जातंय. एक सिंगल इथं मात्र मनोजच्या खात्यामध्ये. 1च्या बढतीनं धावफलक 19 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 52 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय वाहुली स्पोर्ट वाहुली चांगली बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या पद्धतीची बॅटिंग अटॅकिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 19. बिनबाद 19 अशी चांगली सुरुवात 52 धावांचा पाठलाग करत असताना वाहुली स्पोर्ट वाहुली संघ आपण पाहतोय. आघाडीचे फलंदाज चांगली बॅटिंग करत असताना प्रामुख्याने या षटकामध्ये आपण विचार केला तर मनोजने हल्ला चढवलाय. 2 बिग हिट आणि एक चौकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या जोरावर आपण पाहिलं गेलं तर फलकावर बिनबाद 19 अशी चांगली भक्कम सुरुवात 52 धावांचा पाठलाग करत असताना वाहुली स्पोर्ट वाहुली टीम आपल्याला पाहायला मिळते. विहामवीर सूर्यनगर टीमचा प्रतिनिधी किंवा कॅप्टन आयोजकांशी संपर्क साधा. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरित येऊन त्यांना भेटा. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 19 धावा फलकावर जोडल्यात. बिनबाद 19. दुसऱ्या षटकाकरिता गोलंदाज पिंटू. 18-33 असं समीकरण. यावेळेस फुल टॉस आणि मात्र फुल टॉस वसूल केलाय बॅटरनं. हा येईल बिग बिग आउट ऑफ द पार्क षटकार.
बीमरचा इशारा पंचांच्या माध्यमातून अजून एक धाव त्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 26. षटकार आलाय आणि त्यामध्ये बीमर हाताला गेलाय. सुरुवात पाहायला गेली तर पिंटूची खराब झाली. अशा पद्धतीने पाहिलं तर इथून मात्र मुभा असेल बॅटरला. फ्री हिटची संधी असेल. या फ्री हिटवर किती धावा जमा केल्या जातील. यावेळेस चांगला चेंडू. फ्री हिटचा फायदा उठवता आला नाही बॅटरला. अशा पद्धतीने पाहिलं तर मनोज हा बॅटर आपण पाहतोय आतापर्यंत कमालीची बॅटिंग केली. 3 षटकार त्याच्या बॅट मधून आणि 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि इथे चुकी घडली आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. चेंडू सरळ निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. ए बेटा ये मैं गोलंदाज तयार. यावेळेस चांगला स्ट्रोक. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला होता तेव्हाच मोहर लिहिली होती 6 धाब्याची. हा येतोय मनोजचा 4था ब्लास्ट. सेवक आहे त्यांनी लक्ष ठेवायचंय. चेंडू गेल्यानंतर लगेच चेंडूची पूर्तता मैदानात करायचे. धावसंख्या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचले 42. आता मात्र फक्त 10 धाव्यांची आवश्यकता. काय कमालीची बॅटिंग करत असताना मैदानात मनोजला आपण पाहताय. यावेळेस कोतून काढलाय चांगला स्ट्रोक. यावेळेस खेळता आला नव्हतं परंतु एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केली गेली. सिंगलच्या बढतीनं धावफलक 43 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 2 षटकांची समाप्ती झाली. धावफलकावर धावा आहेत 43. आणि मनोजचा आपण विचार केला तर या इनिंग मध्ये 52 धावांचा पाठलाग करत असताना 40 धावावर फलंदाजी करतोय. मात्र विजयाकरिता 9 धाव्यांची आवश्यकता आहे. परंतु या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का. तर दुसरं अर्धशतक पाहायला मिळेल का. पहिलं अर्धशतक रोहनच्या माध्यमातून आलं होतं. यावेळेस क्षेत्ररक्षक होते तिथे उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण करता आलं नव्हतं परंतु एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केली गेली. मनोजच्या खात्यामध्ये 1 धाव. 41 वर बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या पाहायला मिळते 44. तर मात्र 8 धाव्यांची आवश्यकता विजयाकरिता. वाहुली स्पोर्ट वाहुली हे टीम समोर लक्ष मोठं होतं परंतु लक्षात घेऊन बॅटिंग केली. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक. खाली क्षेत्र निवडलंय. चेंडू थांबणार नाही. निघून चाललाय स्क्वेअर क्षेत्रामधून सीमा रेषेच्या बाहेर. हा येतो चौकार. यावेळेस स्ट्रोक चांगला नाही आहे परंतु क्षेत्ररक्षक तेथे उपस्थित आणि चांगला झेल इथं मात्र कंप्लीट केला गेलाय. पहिल्या विकेटचं इथं पहिली विकेट गमावली गेली आहे पाहायला मिळते आपल्याला.
नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानात दाखल झालाय. यावेळेस चांगला स्ट्रोक फुल टॉस होता. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट केली गेली. सिंगलच्या बढतीनं धावफलक 49 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. तर फक्त 3 धाब्यांची आवश्यकता विजयाकरिता. स्ट्राईक एंडला आपण पाहताय मनोज चांगली बॅटिंग करतोय. सलामीचा हा बॅटर. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत परंतु त्याच्या आवाक्याबाहेर हा येतोय षटकार. विजयाचा षटकार. भावेश मारतो या 50. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश मारियो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन. धन्यवाद धन्यवाद डीजे. अभिनंदन वावली स्पोर्ट वावली. हार्ड लक टू आई एकविरा पालकने. आपण सुद्धा चांगला खेळ केला. या स्पर्धेमध्ये आपण सहभागी नोंदवला त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपलं खूप खूप धन्यवाद. या मॅचचा हिरो नो डाऊट त्याच्या बॅट मधून धावा आल्या विजयाच्या 47. तो ठरतोय मनोज इज द मॅन ऑफ द मॅच. सुदामजी शेलार यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. चांगली बॅटिंग केली. 52 धावांचा पाठलाग करायचा होता त्यामध्ये 47 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. तो मनोज ठरलाय या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कारता. मनोज आपण यायचा आहे सामनावीराचा पुरस्कार घेण्याकरिता. 13 चेंडू 47 धावा त्यामध्ये 6 षटकार आणि 2 चौकार. च्या साह्याने पाहिले तर 47 धावा